नागपूर सायबर क्राईम पोलिसांना एक कंप्लेंट आलेली, ज्यात आरोपी टोळी कडनं शिकायतकर्त्यांना फोन जायचा, ज्यात तुमच्या अकाउंटमध्ये ड्रग स्मगलिंगचे पैसे जात असल्याची धमकी मिळायची। त्यामुळे शिकायतकर्त्यांचे पैसे वेगवेगळ्या अकाउंटला पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न ही टोळी करत होती। मात्र सायबर पोलिसांनी छापा घालत एका आरोपीला अटक केलं। रूपम परमेश सिंग तोवर 28 वर्ष याला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर क्राईम बळीराम सुतार यांनी दिली। सायबर पोलिसांकडे 97/25 हा क्रमांकाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। यामध्ये कंप्लेंटंटना त्यांच्या बँक अकाउंट आणि आधार कार्डला लिंक अकाउंट यामध्ये ड्रग्ज वगैरेचा अँटी नार्कोटिकचा पैसा येतो आणि अशा तऱ्हेने भीती दाखवून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते। त्यांनी 33 लाख रुपये त्यांच्याकडचे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरून त्यांच्यावर फसवणूक झाली होती। सदर गुन्ह्याचा तपास आम्ही मान्य पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर, मान्य जॉईंट CP सर क्राईमचा आणि मान्य DCP सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि API पांढरे आणि पथक असे करत होतो। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही रूपम सन ऑफ रमेश सिंग तंवर व 28 लुधियाना मेवनी हरियाणा इकडचा एक आरोपी 28 वर्ष याला आम्ही अटक केली आहे। सदर आरोपी ज्यावेळी आम्ही त्याची अंगझडती घेतली असता किंवा ज्याच्यावर छापा टाकला असता त्याच्याकडे 5 मोबाईल मिळून आले। त्यापैकी 3 मोबाईलमध्ये तो ऑनलाईन अकाउंटची कामं करत होता। आपल्याकडे जी कंप्लेंट आहे त्यामधील 15 लाख रुपये ज्याच्या अकाउंटवर गेले होते ते अभिलाष सिंग MP UPचा त्याच्या नावाचा आधार कार्ड आणि इतर आयडेंटिटी कार्ड वापरून हा आरोपी अशी कामं करत होता। याबाबत आम्ही त्याला अटक करून पुढचा तपास चालू असून त्याला मान्य न्यायालयात सादर करणार आहोत। हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास करणार आहोत। सदरची संपूर्ण कामगिरी आम्ही आमचे पोलीस आयुक्त रवींद्र शिंगल सर, जॉईंट CP सर तसेच क्राईम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे DCP सायबरचे लोहित मताने सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः तसेच API पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश भारत आणि रुपेन सिंग यांच्या मार्फतीने आम्ही सदरची कारवाई केली असून त्यामध्ये एका फक्त आरोपीला अटक केली आहे। इतर आरोपींना अटक करणे बाकी आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।